नमस्कार मंडळी. तर मी आज तुम्हाला डागी आंबा कसा तयार होतो तर ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, हा बघा. तर या ठिकाणी हा डाग आलाय आंब्याला. तर या ठिकाणी बघा, इथे एक छोटासा आंबा होता, तो ह्याला चिकटला होता आणि ज्यावेळी हवा वगैरे वाहते त्यावेळी ते घर्षण होतं आंब्यामध्ये आणि घर्षण झाल्यामुळं हा डाग होतो. तसेच जसं रात्री दव वगैरे साठतो आंब्यांमध्ये, तर त्यामुळे पण या ठिकाणी हा असा काळपट भाग तयार होतो. तर ह्या डागाला बाकी काहीच त्याला प्रॉब्लेम होत नाही. आंबा पिकल्यानंतर आंबा आतून चांगला असतो, फक्त हा जो डाग आहे तो फक्त सालीला असतो. अशा वेळी आम्ही जास्त करून काय करतो की अशी पानं लावले जातात, पण हे आता सुकं पान लावलं आहे. खरं तर वलं पान लावतात, हे आता सुकून गेलं आहे. या ठिकाणी पण लावलं आहे, म्हणजे जास्त त्याचा जो एकदम काळपट असा जो डाग पडतो तो तसा पडत नाही. या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता. हा बघा, आता आंबा चिकटला होता त्यामुळे इथे हा डाग पडलाय आणि याला पण तुम्ही बघू शकता. हा बघा, तर हा फक्त सालीला आहे, बाकी आंब्याला आतून पिकल्यानंतर त्याला काहीच प्रॉब्लेम होत नाही. तर अशा पद्धतीने तो डागी आंबा तयार होतो. आता हा पूर्ण सुटा आंबा आहे, याला कुठेही किंवा फांदीला जरी तो घासटत असेल, फांदीला जरी आंबा घासत असेल ना, तरी तो त्याला तिथे ती जी वरची जी स्किन आहे तर त्याला खरचटतं आणि त्याच्यामुळे तो डाग येतो तिथे.